नमस्ते मित्रांनो. तर आजची आपली कविता आहे मन. कवितेला सुरुवात करण्या अगोदर सर्वांना विनंती आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर स्वातीच मराठी कविता या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या कवितेचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर आपण कवितेला सुरुवात करूया. एकदा आम्ही ह्युमन ॲनाटॉमीचा विषय शिकत होतो. सगळे ऑर्गन्स दिसले, मन मात्र शोधत होतो. मनाचा शोध आता मलाही घ्यावा लागला. मन असते कसे यावर विचार करावा लागला. केलेल्या विचारांचा आता आढावा घेऊया. चला तर मित्रांनो, मन विषयावरील कविता ऐकूया. मनाची रचना शरीराप्रमाणे निश्चितच नसते, पण शरीराच्या सौंदर्यापेक्षा ती निश्चितच श्रेष्ठ असते. योग ध्यान ही मनाला स्थिर ठेवते. कठीण प्रसंगातही मनाचा समतोल राखते. मन आणि वय यांचा फारसा संबंध नसतो. वृद्धावस्थेतही ते चिरतरुण असते. मनाची श्रीमंती ही खरी संपत्ती असते. नाहीतर धनाने श्रीमंत असलेली व्यक्तीसुद्धा मेंटली विकृत बनते. बुद्धी आणि मन यांच्यात कायमच द्वंद्व असते, पण एकमेकांच्या साथीनेच दोहों समन्वय साधला जाते. मन सुंदर तर कार्य पवित्र घडते. सकारात्मक विचारांचे त्याला नियमित खतपाणी पुरवायचे असते. कौतुकाने स्फुरलेलं मन उंच गगन भरारी घेते. मात्र निंदा टीकेस पात्र ठरल्यास ते खचून जाते. मनाचे गुलाम व्हायचे नसते. मनावर नियंत्रण ठेवल्यास यश सहजच मिळवता येते. शरीर नुसते सुंदर आकर्षक असून चालत नाही. मनही तितकेच सुंदर, निर्मळ, उदार असावे लागते. द्वेषाधुंद तिरस्कारी क्रोधी मनाने कधीच कुणाला दुखवायचे नसते. आनंदी राहून आयुष्य हसत खेळत फुलवायचे असते. मनावर आघात कधीच करायचा नसतो. दोलायमान मनस्थितीतही सकारात्मक समतोल टिकवायचा असतो. प्रत्येक व्यक्ती निराळी म्हणून व्यक्तीचे मन वेगवेगळे असते. सुखद दुःखद घटनांचा आढावा घेत आयुष्य सारायचे असते. नॅरो माइंडेड कधी राहायचे नसते. ब्रॉड माइंडेड बनून सारे विश्व जिंकायचे असते. मनाला कंटाळवाणे होऊ द्यायचे नसते. सतत क्रियाशील राहून यशस्वी व्हायचे असते. कुणासमोरही मनाची कोंडी मोकळी करायची नसते. प्रेमळ विश्वासू सहकार्यासमोर अश्रूतून वाट मोकळी करायची असते. शेवटी एवढंच म्हणावं लागेल, मन हे अदृश्य रूपे असते. शरीराप्रमाणे ते सदृश्य नसते. आयुष्य सरले तरी मनरूपी कोडे कुणानं उलगडले. धन्यवाद.